चांदूर बाजार तहसील अंतर्गत आने वाली लाखनवाड़ी गांव में जिला परिषद स्कूल के अंदर बाहर गांव से आए युवकों को 14 दिनों के लिए क्वारंटाइन किया गया था। इन युवकों में राजेश चौड़ोकार, केतन भेंडे, गजानन काटोलकर, हरिदास तायडे, पवन मनोरे, शुभम बोदोड़े अन्य युवक शामिल थे। इन युवकों ने जब जिला परिषद की स्कूल की हालत देखी तो उन्होंने सोचा कि जब 14 दिन हम क्वारंटाइन इसी स्कूल में रह रहे हैं तो कुछ न कुछ इस स्कूल के लिए भी किया जाए। और फिर इन युवकों ने देखते ही देखते स्कूल की तस्वीर ही बदल डाली। युवकों ने स्कूल की साफ सफाई करते हुए संपूर्ण स्कूल को रंग रोगन से चमका दिया। जगह जगह पर स्कूल के प्रत्येक ठिकानों पर कलर करने के बाद में उन तस्वीरों को भी ठीक किया गया जो स्कूल में आने वाले छात्रों को प्रेरित करती थी। इतना ही नहीं तो स्कूल के खुले आंगन के झाड़ को भी कलर करते हुए उस पर रौनक ला दी। और इन युवकों ने ये सब कैसे किया, आइए जानते हैं इन युवकों में से एक युवक से। जेव्हा गावामध्ये आम्ही परत आलो तर आम्हाला शाळेमध्ये ठेवण्यात आलं। तर क्वारंटाईन म्हणून शाळेमध्ये आम्हाला 14 दिवसासाठी ठेवण्यात आलं। तरी आम्हाला असं वाटलं की 14 दिवस ठेवलं तर याचा काही आम्ही सदुपयोग करायचा बा। त्या कारणामुळे आम्ही मग शाळेमध्ये अशी भरपूर असे घाण वगैरे झाली होती, कचरा झाला होता आणि भरपूर पत्ते वगैरे असे पडले होते। तर आम्हाला असं वाटलं की काही ना काही आम्ही शाळेसाठी केलं पाहिजे बा, कारण या शाळेमध्ये आम्ही शिकलो आहे। काही ना काही या शाळेचा म्हणजे साफसफाई वगैरे काही झाली पाहिजे। त्या कारणामुळे आम्ही शाळेला कलर वगैरे लावला। शाळेमध्ये जो कचरा होता तो कचरा वगैरे आम्ही साफ केला। कौलं वगैरे थोडे हे झाले होते ते कौलं वगैरे व्यवस्थित केले। तसेच शाळेला कलरिंग वगैरे केली। त्या कारणामुळे आम्हाला गावातील पोलीस पाटील अमोलदादा काळे, तसेच कोतवाल साहेब, मोहनभाऊ खडसे, तसेच पटवारी चौधरी सर, तसेच प्राध्यापक बंदुले साहेब यांनी पण आम्हाला सुद्धा मदत केली, सहकार्य केले। तसेच आम्ही जेवढे इथं मेंबर होतो 7 जण ते सर्वांनी आम्हाला म्हणजे कसं आम्ही मिळून काम केले इथं। त्या कारणामुळे आम्हाला काय असं वाटलं नाही की 14 दिवस असे हे कसे जातील बा, यामुळे आम्हाला काहीच वाटलं नाही। आम्ही काम संयुक्तपणे केलं। सर्वांना असं वाटतंय की हे काम असं करत राहा बा। आम्हाला खूब आनंद होता है ये काम करूँ। क्वारंटाइन किए गए सभी युवकों ने एकजुट होकर जिला परिषद की इस स्कूल की तस्वीर को बदलकर एक आदर्श मिसाल कायम की है, जिसके चलते इन युवकों की संपूर्ण चांदूर बाजार तहसील में प्रशंसा की जा रही है। स्कूल की बदली तस्वीर को देखकर क्षेत्र के नागरिक अचंभित रह गए और इस कार्य के लिए उनका सहकार्य करने में पुलिस पाटिल अमोल काले के मार्गदर्शन में तलाठी चौधरी, ग्राम सेवक शरद देशमुख, कोतवाल मोहन खड़से, उप सरपंच, रोजगार सेवक, आंगनवाड़ी सेविका ने भी अपना योगदान दिया। युवा अगर इसी प्रकार से समय का सदुपयोग करे तो कहीं ना कहीं भारत के विकास में युवा ही अहम भूमिका निभाते हैं, जिसकी तस्वीर लाखनवाड़ी क्षेत्र की जिला परिषद स्कूल की आपके नज़रों के सामने नजर आ रही है। पहा, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोविड-19 महामारीमुळे आपल्या महाराष्ट्रात हे सर्व बाहेरगावात म्हणजे जे गावातले लोक आहेत ते बाहेरगावून गावामध्ये येत आहे आणि ते जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारंटाईन होत आहे। असंच आमच्या गावात सुद्धा सुरुवातीला हे 2 जण आले आणि नंतर 5 जण आले। यांनी सुरुवातीला 1-2 दिवस जे 2 आले त्यांनी शाळा झाडायला सुरुवात केली। मात्र या नंतर हे जे 5 जण आले यांनी 7 जणांनी मिळून आपल्या म्हणजे जसं ऋण उतराई म्हणतो आपण, ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेचा यांनी कायापालट घडवून आणला। यांना म्हणजे जे काही मदत लागली ती त्यांनी आम्हाला, जसं मी त्यानंतर मोहन खडसे, कोतवाल, तसेच सरपंच साहेब, पटवारी चौधरी साहेब, तसेच मुख्याध्यापक साहेब व सर्व ग्रामस्थ मंडळींनी यांना जे काय मदत लागली ते यांना केली। परंतु सर्वात मोलाचं कार्य म्हणजे आमचं नाही आहे, परंतु हे जे इथं क्वारंटाईन झाले त्यांची स्वयंप्रेरणा आणि त्यांनी जे घडून आणलं, जो शाळेचा कायापालट घडून आणला, नक्कीच शाळा चालू झाल्यावर सर्व मुलं यांच्या कार्याबद्दल खुश होतील। त्यामुळे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने, माझ्या वतीने, आमच्या सर्व समितीच्या वतीने यांचे आभार मानतो। विदर्भ न्यूज़ के लिए शोएब खान की यह रिपोर्ट।